अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा। कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा। स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील। स्वामी भक्तांनो, बाजूला असलेली बेल आयकॉन बटन ऑन करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। तर चला मग सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 9 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, स्वाभिमानी माणसाचं जगणं त्या खिळ्यांसारखं होऊन गेलं आहे। जे वाकडे खिळे आहेत त्यांना सोडलं जातं आणि जे सरळ खिळे आहेत त्यांना ठोकलं जातं। जेव्हा पापांचा घडा काठोकाठ भरून ओसाडून व्हायला लागतो, तेव्हा कितीही पुण्याचा भरणा करा, त्याचा प्रवास आणि प्रवाह हा नरकातच पोहोचत असतो। कोणी कितीही वाईट बोलत असलं, कोणी कितीही त्रास देत असला तर सर्व काही स्वामींवर सोडा। स्वामी म्हणतात, तू तुझे कर्म चांगले ठेव, जे तुला त्रास देतात त्यांना मी बघून घेईल। स्वामी म्हणतात, माणसाचे कर्मच असतात जे माणसाला सुखदुःख घेऊन येतात। कर्म चांगले असेल तर आयुष्यात सुख आणि आनंद येतो, जर कर्म वाईट असेल तर जीवनामध्ये दुःख, दारिद्र्यता, गरिबी येते। स्वामी महाराज म्हणतात, चुका ह्या चुकूनच होत असतात, मात्र विश्वासघात हा चुकून होत नसतो, तो ठरवूनच केला जात असतो। वेळ खूप जखमा देते, म्हणून घड्याळात फुले नाही तर काटे असतात। स्वामी महाराज म्हणतात, मीठ भाकर खाऊन पोट भरा, पण कोणासमोर हात पसरू नका, कारण अशी पण लोक असतात जी देताना देतात आणि 4 चौघात बोलून दाखवतात। काही लोकांना वेळीच जाणीव करून देणं गरजेचं असतं की मस्करी करणं आणि एखाद्याचं मन दुखवणे यात फरक असतो। स्वामी महाराज म्हणतात, न सुटणाऱ्या प्रश्नांना जेव्हा आपण काही काळ सुट्टी देऊ, तेव्हा उत्तर आणि पर्याय आपल्याजवळ चालून येतात। पक्षी कितीही उंच हवेत उडाला तरीही अन्न पाण्यासाठी जमिनीवरच यावंच लागतं। काही दुःख अशी असतात जी डोळ्यातून वाहतात आणि शब्दातूनही मांडली जातात, तर काही दुःख अशी असतात जी डोळ्यातून वाहत नाहीत आणि शब्दातूनही सांगता येत नाहीत। मग ती दुःख माणूस रागावल्यानंतर व्यक्त करते किंवा अबोल्यातून व्यक्त करते। आवडत्या व्यक्तीचा नुसता विचार जरी मनी आला तरीही चेहरा मोगऱ्यासारखा फुलत असतो। नातं एवढं प्रेमाने निभवा की आठवण काढताना मन भरून यावं। नातं हे दोघांना जपता येतं, फक्त भरपूर वेळ एकमेकांसाठी हवा। काम नसलेली मोकळी डोकी घराच्या जीवावर जगून दुसऱ्यांच्या आयुष्याच्या कुंडल्या काढत बसलेली असतात। स्वामी महाराज म्हणतात, बँकेतील खाती अंगावरील दागिने सांगत नाही माणसाने किती कमावलं, स्मशानातील गर्दी सांगते की माणसांना काय कमावलं। योग्य व्यक्ती आयुष्यात उशिरा येतो, पण प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगतो। कर्तव्य, कर्ज आणि उपकार या 3 गोष्टीचं कधीच स्मरण होऊ देऊ नका। ज्या माणसाला सगळं कळतं पण तो काहीच बोलत नाही, अशा माणसाला समजावणं खूप अवघड असतं। ज्या नात्यात एकमेकांच्या आवडीनिवडी जपल्या जातात ते नातं अटूट असतं। सत्य हे नेहमी शांत असतं, कारण त्याला माहीत असतं काही गोष्टींची उत्तरं ही वेळ आल्यावर द्यायची असतात। माफी मागणारा प्रत्येक व्यक्ती हा चुकलेला असतोच असं नाही, काही लोक फक्त नाती टिकवावी म्हणून माघार घेतात। मिठीनं सुटलेल्या गोष्टी शब्दांनी सुटत नाहीत। स्वामी महाराज म्हणतात, एकटं पडल्यावर कधीच घाबरायचं नसतं, कारण सिंहासनावर आणि स्मशानात माणूस एकटाच असतो। फुलांचा सुगंध दरवळला की वातावरण कसं प्रफुल्लित होतं, तसेच आपल्या मधुरवाणीने समोरच्याचं मन प्रसन्न होतं। म्हणूनच नेहमी गोड बोला, स्मित हास्य असलं आणि योग्य ठिकाणी बोलणं आणि अयोग्य ठिकाणी मौन धारण करणं हे जमलं की वातावरण दूषित होत नसतं।
स्वामी महाराज म्हणतात, बाळा, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जीवनाच्या प्रवासात पूर्णपणे ओळखू न शकलेल्या व्यक्तीला आयुष्यात कधीच जास्त जवळ करू नका. कोणाचा उद्देश काय असेल आणि कसा असेल हे वेळेवर कळण्यापेक्षा आधीच आपण माहिती करून घेतलेलं चांगलं असतं. विचारांशी सहमत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करून श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 5 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, स्वतःची ओळख जर निर्माण करायची असेल तर 4 चौघामध्ये कौशल्य दाखवा, लायकी नाही. परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण आयुष्यात जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीही शिकवू शकत नाही. अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे. अपेक्षा ठेवायची असते तर विश्वास कमवावा लागतो. संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेनं पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्याची खरी ओळख होत नाही. सुख आणि वय या दोघांचं कधीच पटत नाही. कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो तर वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं. म्हणून तुमचं कार्य संपलं असेल तर बाजूला व्हा आणि दुसऱ्यांसाठी मार्ग मोकळा करा. स्वामी महाराज म्हणतात, शब्दात परकेपणाचा गंध आला की मायेची फुलपाखरे कधीच उडून गेलेली असतात. खोट्या आणि मर्यादा नसलेल्या लोकांची संगत ठेवणं ही बंद करा. नाहीतर चूक नसतानासुद्धा तुम्हाला अनेक गोष्टीमुळे नुकसान सहन करावं लागेल. सहमत असाल तर एक लाईक अवश्य करा. जर नशीब तुम्हाला काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आत्मविश्वास नसतो तेव्हा ती गोष्ट कधीच करू नका जिथे तुम्ही तुमचा वेळ पैसा वाया घालवत असता. आठवणी या नेहमीप्रमाणेच अस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडत असतो. आणि हीच आयुष्याची गंमत आहे. शिक्षणावर केलेली गुंतवणूक उत्तम व्याज मिळवून देते. परिवारात आणि समाजात ज्यावेळी वयस्कर आणि समजदार माणसं मौन बाळगतात आणि नासमज लोक बोलतात त्यावेळी कुटुंब आणि समाज दोन्हीही रसातळाला जातात. कर्माची परतफेड ही करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा. कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही. उशिरा का होईना पण कर्माची फळं मिळत असते. स्वामी महाराज म्हणतात, घरात म्हातारा माणूस असेल तर त्याला भार नाही तर भाग्य समजा. कारण म्हातारं झालेलं झाड फळ देवो किंवा ना देवो सावली मात्र नक्कीच देत असते. जे जीवन आपल्या वाट्याला आलं आहे ते आनंदाने जगणं, त्या जीवनातील रस किंवा सुगंध शोधणं, तो सर्वांना आनंदानं देणं हा सुखी होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. स्वामी म्हणतात, पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यांची सुटका पिंजऱ्यातून होऊ शकते परंतु एकदा विचारात अडकलेल्या माणसाची सुटका त्या विचारातून होऊ शकत नाही. जीवन हे एका नाण्याप्रमाणे असतं. सुख आणि दुःख या नाण्यांच्या 2 बाजू असतात. एका वेळी फक्त एकच बाजू आपल्यासमोर असते पण लक्षात असू द्या दुसरी बाजूही तिच्या योग्य वेळेची नेहमी प्रतीक्षा करत असते. आपल्या माणसाच्या मायेच्या सावलीत आपल्या संघर्षरूपी जीवनाचा प्रत्येक उन्हाळा हा थंडगार जाणवतो. अभावाची जागा तुम्ही ज्या भावाने भरता त्यावरून ठरतो तो तुमचा स्वभाव. आयुष्यात सुखदुःख किती आहे हे पाहणाऱ्यांची नजर नाही तर जगणाऱ्यांचं मन सांगतं. सुख हा निव्वळ आभास आहे पण ते शोधण्यासाठी हा सारा प्रवास आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल. संदेश आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील. भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत. व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.